बातमी 36 जिल्ह्यांची बघणार आहोत वेगवान स्वरूपात। यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला होता, आता मात्र तसं करून चालणार नाही असं वक्तव्य केलंय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होत आहेत असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेने राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरतायत। नाशिकमध्ये 3 दिवस ते मुक्कामी आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील। शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी अवघ्या 4 दिवसांपूर्वीच विष्णू भंगाळे यांची केलेली नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे। तर ते आदेश काढल्यानंतर पुन्हा 3 तासातच नवीन आदेश काढत भंगाळे यांना पुन्हा जिल्हा प्रमुखपद देऊन निलेश पाटील यांना सहसंपर्क प्रमुखपद देण्यात आलं। या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिलाय। सुप्रीम कोर्टाने ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळांना दिलासा मिळालाय। 1 रुपयाचा पीक विमा योजना ही योजना रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली। अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास सरकारला लाज वाटत नाही का असा सवाल कडूंनी केला। मुंबईत 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाला आहे। गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले गेले। मार्चपासून कृषी खात्याच्या सगळ्या योजना ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असल्यामुळे पीक विम्यातील गैरप्रकार भ्रष्टाचार थांबेल असा विश्वास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला। राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीकडून त्याचं विठुरायाचं मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। शिवसेना नेता संजय निरुपम यांनी ट्विट करून सैफ अली खानच्या तब्येतीवरून सवाल उपस्थित केले। 2.5 इंचापर्यंत चाकू शिरल्यानंतरही ते फक्त 5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आणि इतके फिट कसे काय असा सवाल निरुपम यांनी केला। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला। यावेळी पोलिसांच्या सुरक्षेत ते घरी पोहोचले। तर पुढे देखील त्यांच्यासाठी नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त करण्यात आली आहे। 24 तास ही टीम सैफ अली खानच्या सुरक्षेसाठी सज्ज असणार आहे। अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता सैफ अली खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सैफ अली खानच्या गॅलरीमध्ये आणि पायऱ्यांवर अतिरिक्त सीसीटीव्ही लावण्यात आले। दादा भुसे यांनाच नाशिकचं पालकमंत्री करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी पदाधिकाऱ्यांसह एकनाथ शिंदेंची भेट घेत ही मागणी केली। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। तर जो कोणी पालकमंत्री होईल त्याने कुंभमेळ्याच्या दृष्टीनं चांगलं काम करावं अशीही भुजबळांनी आशा व्यक्त केलेली आहे। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या बंगल्याबाहेर गोगावले समर्थकांनी घोषणाबाजी केली। भरत गोगावलेंना मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली। पालकमंत्रीपदाचा आम्हा सगळ्यांना आहे नाद, पण आमच्यामध्ये होतो आहे वाद अशा शब्दात रामदास आठवलेंनी पालकमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर पालकमंत्रीपदाचा वाद नक्की मिटेल असंही आठवले म्हणाले। देशासाठी राहुल गांधी सत्याची लढाई लढत आहेत। भाजपा सरकारनं त्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते घाबरले नाहीत। आमची विचारधारा सामान्य दीनदलितांना न्याय मिळवून देण्याची आहे। आमची परंपरा हुतात्म्यांची आहे, जेलमध्ये बसून चिठ्ठी लिहिणाऱ्यांची नाही अशा शब्दात खासदार प्रियंका गांधींनी भाजपावर टीका केली। वसंतदादा शुगर फॅक्टरी वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला पार पडणार आहे। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते। दिलीप वळसे पाटलांनी ही माहिती दिली। राज्यातील बांगलादेशी घुसखोर शोधण्याकरता राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे। सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं आहे। आता किरीट सोमय्या यांनी दिलेली तक्रार आणि पुराव्यांच्या आधारे एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर येते। समोर आलंय। दरम्यान या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे।
आपल्या राज्याने गुंडगिरीच्या आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या याआधी कधीही बघितल्या नव्हत्या. राज्यावर ही वेळ धनंजय मुंडेंच्या टोळीनं आणली असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ देता असंही जरांगे म्हणाले. खंडणी प्रकरण ही खंडणी नव्हतीच तर हा इलेक्शन फंड होता. निवडणुकीकरता लागणाऱ्या पैसा खंडणी आणि दादागिरीतून वसूल केला गेला असा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केला. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बीडच्या मांजर सोंबा या भागात 9 एकर जमीन आहे. 50 एकर जमीन खरेदी केली आहे. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 3 महिने उलटूनही अद्याप आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याकरता आकानं प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे प्रचंड गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती नागरिकांना त्याचा अनुभव घ्यावा लागतोय. पहाटे 10 अंशाच्या खाली गेलेले तापमान 16 ते 18 अंशांपर्यंत जाऊन स्थिरावतं असं चित्र आहे. बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशांपर्यंत गेल्याची नोंद आहे. मुंबई आणि परिसरातील पाईप गॅस ग्राहकांना प्रत्येक बिलावर आकारला जाणारा 10 रुपये सुविधा शुल्क यावरील 18% जीएसटीसह आता रद्द होणार आहे. गॅस महाव्यवस्थापक भाविन शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचं काम 60% पूर्ण झालंय. या प्रकल्पातील दुमजली पुलाचा आराखडा तयार करण्यात आलाय. राज्यातील अनुदानाला पात्र शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तात्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मुदतीचे पालन न केल्यास शाळांचे वेतन अनुदानही रखडणार आहे. मुंबई नवीन शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीच्या 40,000 विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी व्याकरण पुस्तक संच देण्यात येणार असून त्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चालू आर्थिक वर्षात व्याकरणाच्या पुस्तकाच्या खरेदीसाठी 2 कोटी 76 लाखांची तरतूद करण्यात आली होती. बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असल्यानं बेस्टला पालिकेने कायम 100% आर्थिक मदत करावी. तसंच बेस्टच्या ताफ्यात स्वतःच्या 6,000 बस हव्यात. बस गाड्यांचं कंत्राट तात्काळ रद्द करावं अशा सूचना पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाकरता बस संघटनांनी पालिकेकडे केल्या आहेत. सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थांमध्ये आणि उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतला आहे त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत असे आदेश देण्यात आलेले आहेत. मुदतीत परवाना जमा न केल्यास ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. राज्य सरकारने टंकलेखन परीक्षा पद्धतीत नव्या निकषांमुळे बदल करण्यात आलेत. लिपिक टंकलेखक पदासाठी आतापर्यंत मराठी, इंग्रजी 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक होतं, पण आता इंग्रजी 50 ते 60 शब्द प्रति मिनिट असा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे. रस्ते अपघात रोखण्याकरता आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गांसह राज्यातील 90 महामार्गांवर प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर कमानी उभारून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमद्वारे बेशिस्त वाहनधारकांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. आता प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे हे लवकरच कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. एसटी व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम एसटीमध्ये बसवलाय, त्यामुळे या ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे हे समजणार आहे. नागपूर जिल्ह्यात एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. महिलांना प्रवासात 50% सूट दिल्यानं वर्षभरात 1,47,81,000 महिलांनी एसटी बसमधून प्रवास केला. त्यामुळे 2024 मध्ये एसटीचं उत्पन्न 20,57,00,000 गेलं आहे. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. खोडद इथल्या दुर्बीण प्रकल्पाला धक्का न लावता सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झालेली नाही, परंतु फारशी दरवाढ झालेली नाही. त्यामुळे वर्षभरात सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आणि आता आपण अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. ही बातमी आपल्याला दावोसवरून येते आहे. दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचा डंका बघायला मिळतोय. पहिल्याच दिवसाच्या सामंजस्य करारातून राज्याला 4,99,321 कोटींची गुंतवणूक आलेली आहे. गडचिरोलीमध्ये JSW ग्रुपकडून 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आलाय. यातून त्या जिल्ह्यात जवळपास 10,000 रोजगार निर्मिती होणार आहे. गडचिरोली स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट तसेच लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भात गुंतवणूक JSWने केली आहे. सोबतच राज्यात वारे एनर्जी या हरित ऊर्जा कंपनीकडून 30,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्या माध्यमातून 7,500 जागांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच टेम्बो कंपनीची देखील 1,000 कोटींची गुंतवणूक आहे. त्यामुळे 300 जणांना रोजगार मिळणार आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अनेक चांगले पोर्टफोलिओज आज आम्ही साईन केलेले आहेत. उद्या देखील आम्ही साईन करणार आहोत. आज एक जो महत्त्वाचा पोर्टफोलिओ आम्ही साईन केला आहे तो JSW सोबत केला. जवळपास 3 लाख कोटी रुपयाचा करार आम्ही JSW सोबत केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्टील मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आहे, बॅटरी पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये सोलरची कंप्लीट इकोसिस्टम मॅन्युफॅक्चरिंग आहे. सो आय थिंक अतिशय चांगला हा MOU झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त अनेक झालेले आहेत. पुन्हा एकदा हे वेगवान स्वरूपातल्या बातम्या. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकापोटिंगसाठी गडकरींनी दिलेली 1 महिन्याची मुदत आज संपते. मुदत संपून देखील धावपट्टीचं रिकापोटिंग अपूर्णच आहे. रिकापोटिंग रखडल्यानं विमानाच्या वेळेत बदल करण्यात आले असून विमान तिकिटांच्या दरात देखील वाढ झाली आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाने छापा टाकला. यावेळी मेडिकल हबच्या 1200 कोटी निधी विनियोगामध्ये 100 कोटी TDSची अनियमितता असल्यानं कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमध्ये पडून गंभीररित्या भाजलेल्या 8 महिन्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील नांद्रा खुर्द इथं घडली. हा मुलगा घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ खेळत असताना तोल जाऊन तो शेकोटीत पडला होता. जळगावच्या शिरसोली इथं झेंडूच्या फुलांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. लग्नसराईमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, मात्र फुलावर रोग पडल्याने ती काढून टाकण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात पपई उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे. यंदा पपईला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलं. पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.02% उद्दिष्ट साध्य केलं. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची तब्बल 67,131 क्विंटलची आवक झाली आहे. तर सोयाबीनला 4,044 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. राज्यात कांद्याची आवक चांगलीच वाढली आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सगळ्याच बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात 1 किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार 4 ते 5 रुपये किलो, तर किरकोळ बाजार 1 किलोला 15 ते 20 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी हवाल दिलाय. देशात नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 16% वाढ करण्यात आली आहे. प्रामुख्यानं सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीत वाढ, तर दरवाढीमुळे पामतेलाच्या आयातीत घट झाली आहे. यंदा इंद्रायणी भाताच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. इंद्रायणी भाताचं उत्पादन घेणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. क्विंटल मागे 2,300 रुपयांचा भाव मिळाला. नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता सीएमच्या कोर्टात गेलाय. शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार सीएम यांना भेटणार आहेत. दावोसवरून
परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत. पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवणार अशी चर्चा आहे. भरत गोगावले आणि दादा भुसे समर्थक हे आक्रमक आहेत. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून नाराजीचा सूर आणि आक्रमकतेत घोषणाबाजी बघायला मिळाली होती. आता मुख्यमंत्री जेव्हा दावोसवरनं परततील तेव्हाच हा वाद सुटेल अशी शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सीएनजीचे दर वाढले त्यामुळे ही भाडेवाढीची शक्यता व्यक्त केली जाते. भाडेवाढ जर झाली तर रिक्षाचे दर 23 वरून 26 रुपयांवर केले जाऊ शकतात. टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. पवई इथं जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता पुलाजवळ तांचाल जलवाहिनीला पहाटे मोठी गळती लागली. या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. मात्र यामुळे एस विभाग भांडूप, के पूर्व अंधेरी, जी उत्तर धारावी आणि एच पूर्व वांद्रे विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचं खासगीकरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची निविदा काढण्यात आली. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यात 8 युक्रेनचे आणि 1 तुर्कस्तानचा नागरिक आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलाय. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबडी आणि अंडी नष्ट केली आहेत. तर तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं बंद राहणार आहेत. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 दिवसात 1237 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे बाधित 43 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे. गोराई गावात योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होण्याकरता सध्या जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. हा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत विपश्यना पॅगोडा इथं नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम करण्यात येणार आहे अशी ग्वाही पालिकेच्या अभियंत्यांनी दिली आहे. ठाण्यातून वेलमाशाची उलटी पोलिसांनी जप्त केली. तब्बल 5 कोटींची 5 किलो 48 ग्रॅम उलटी पोलिसांनी जप्त केली. तस्करांना बिड्या ठोकल्या. जोगेश्वरी विक्रोली लिंक रस्ता इथल्या महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलंय. मात्र त्या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानं रुंदीकरणाचं काम आता लवकरच सुरू होईल. अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे. देशातील 2 आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 फ्रेशर्सची भरती करण्यात येणार आहे. इन्फोसिस पुढील वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुन्हा लांबणीवर गेली आहे. कोकण विभागात 2264 घरांकरता काढली जाणारी लॉटरी आता पुढे ढकलण्यात आली आहे. भायखळ्यातील राणीच्या बागेत सर्पालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं मंजुरी दिलेली आहे. दरम्यान येत्या काही महिन्यात सर्पालयाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. यामध्ये स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण जास्त असल्याचं निदर्शनास आलंय. या दोन्ही कर्करोगाच्या निदानाकरता राज्यात मोहीम राबवली जाते. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. माघी गणेशोत्सवाकरता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी असली तरी मुंबईत जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये उभारलेले मंडप तसंच आहेत. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली असल्याचा आरोप मूर्तीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केलाय. गणपतीत मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नसाव्यात असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानं देऊन सुद्धा यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. मूर्तिकारांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं अभ्यासासाठी 3 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरं आयोजित करून प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्राचा निपटारा करावा असे निर्देश आरोग्य विभागानं दिले आहेत.
बालाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि नव्यानं सहकार नगर बिबवेवाडी या स्थानकाबाबत व्यवहार्यता तपासून 5 स्थानकांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला केल्या आहेत. आंबेगावातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला. गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील 0 ते 18 वयोगटातील जवळपास 2 कोटी बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये 2164 मुलांचं हृदय आजारी असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांच्यावर मग शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुंबई विद्यापीठामार्फत राबवण्यात येणाऱ्या LLM अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेतील गुणांची अट शिथिल करण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे. त्याबाबतचं पत्र मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना देण्यात आलं आहे. ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणं थांबवा असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयानं ईडीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता आता मुलुंडमधील कळकर महाविद्यालयालगतची मिठागराची 58.5 एकर जागा धारावी प्रकल्पाला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 10 ऑक्टोबरला DRPPLनं 319 कोटी रुपये केंद्र सरकारकडे जागेसाठी भरले आहेत. एक महत्त्वाची बातमी बघूया. पुणे शहरातील अनेक भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होऊ शकतो. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाकरता अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहील. कात्रज, स्वारगेटसह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.